नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मुने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज मला इतका आनंद झालाय की आनंदाने मला नाचावंसं वाटतंय. पण जर मी नाचायला लागलो तर माझा आनंद मावळेल म्हणून मी तेवढं करत नाही. कारण असं झालंय की आपल्याकडे येणारे पाहुणे हो काय हल्ली होतं असं की माणूस मोठा व्हायला लागला ना की त्यांच्यासोबत त्यांचे वाद मतभेद बेजबाबदार वक्तव्य वागणूक यांची संख्या वाढते. पण आजचे आपले दोन्ही पाहुणे या सगळ्याला अपवाद आहेत. या सगळ्या गोष्टींपासून दूर राहून आणि तरी सुद्धा त्यांनी इतकं मोठं आणि दर्जेदार काम करून ठेवलंय की त्यांची ओळख म्हणजे संपूर्ण चित्रपट सृष्टीची ओळख आहे असं म्हटलं तर काय चूक नाही ठरणार. नाही मी फार बोलत नाही. मी त्यांनाच मंचावरती येण्याची विनंती करतो. मी आमंत्रित करतो निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांना. काय आमच्याकडे प्रत्येक जेव्हा पाहुणे येतात त्यांच्यासाठी आम्ही एक गाणं करतो. पण आज दोन पाहुणे आहेत आणि दोघे दिग्गज आहेत. दोघांची कारकीर्द अनेक वर्षासाठी आहे. त्यामुळे आज आम्ही 2 गाणी केलेली आहेत. हां आपण ऐकूया. कानाला खडमध्ये आज निवेदिता सराफ आल्या. कानाला खडमध्ये आज निवेदिता सराफ आल्या. बालकलाकार ते निर्माती प्रवास यांनी केला. कानाला खडमध्ये आज निवेदिता सराफ आल्या. कानाला खडमध्ये आज निवेदिता सराफ आल्या. व्हेरी नाईस. दुसरा अशोक सराफ बादशाह अशोक सराफ. 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 कॉमेडी असो की सिरियस असो गुंडाची किंवा हिरोची ती असो भूमिका हो समोर कुठली असो हो त्यांचा हो हात हो धरू शकत नाही कोणी. अशोक सराफ बादशाह अशोक सराफ. अशोक सराफ बादशाह अशोक सराफ. वाव व्हेरी नाईस अमेझिंग. एक लहान मुलगा कोणाच्या तरी बोटाला धरून चित्रपट बघायला जातो. पुढे तो वयाने मोठा होतो बोट सोडतो एकटा चित्रपट बघायला जातो. त्यानंतर अनेक वर्षांनी कुणीतरी त्याचं बोट धरून चित्रपट बघायला जातं. प्रत्येक वेळेला अशोक सराफ काम करतच असतात. बरं काय की या सगळ्या इतक्या वर्षामध्ये कुठे वाद नाही गैरवर्तन नाही. ज्याला आपण म्हणतो ना की लोकांनी दूषणं द्यावी शिव्या द्याव्या असं काही नाही. हा कुठलाही गुण अंगात नसताना आणि वक्तशीरपणा नम्रपणा हे सगळे दुर्गुण अंगात भरलेले असताना इतकी वर्ष जी तुमची कारकीर्द झाली त्याबद्दल आपण जरा सुरुवातीपासूनच बोलूया. आणि निवेदिता तू सुद्धा अनेक वर्ष काम करतेस. एक बालकलाकार ते आता अनेक कलाकार बाल होऊन तुझ्याकडे काम करतात इथपर्यंत तू काम करतेस. आणि काय आहे की तुम्ही एकत्र काम करत होतात पुढे कुठेतरी तुम्ही व्यक्ती म्हणून एकत्र झालात आणि त्यालाही आज जवळजवळ 30 वर्ष व्हायला आली. तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली? पहिल्यापासून एकच ध्येय डोक्यात की आपल्याला स्टेजवर काम करायचं. सिनेमाचा विचारही नव्हता तेव्हा. स्टेजवर काम करायचं. काही झालं तरी सगळे बाकीचे करू शकतात मग मी का नाही हा सतत प्रश्न स्वतःला. त्यामुळे मी नेहमी असं की मला हेच करायचं आहे. म्हणजे जवळ तसं पाहिलं जवळजवळ मी स्टेजवर रांगलेलो आहे. कारण आमच्या घरची स्वतःची आमची नाटक कंपनी होती माझ्या मामांची कलाम मंदिर. माझे मामा म्हणजे गोपीनाथ सावकार माझे गुरु माझे सख्खे मामा. तर त्यांची नाटक कंपनी त्यामुळे आमच्या घरात वातावरण ते होतं. माझ्या घरीच राहायचं ते त्यामुळे वातावरण ते त्यामुळे तो माझ्या डोक्यात सतत तेच
की कधीतरी आपल्याला हे काम करायचं, कधीतरी करायचंय. आणि हे करता करता वयाच्या 6व्या वर्षी मी पहिला स्टेजवर उभा राहिलो. एका कॉम्पिटिशनमध्ये एक एकांकिका होती, मला आता एकांकिकेचं नाव नाही आठवत. त्या एकांकिकेमध्ये मी काम केलं, माझ्या मनाला वाटेल तसं केलं. आणि मजेची गोष्ट म्हणजे मला त्या भूमिकेचं मला बेस्ट ॲक्टरचं पहिलं प्राईज मिळालं वयाच्या 6व्या वर्षी. त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की काय हा माणूस, मी काहीतरी करू शकतोय, काहीतरी मला जी लाईन मी म्हणतोय त्यात काहीतरी करण्याची मला भे आहे. आणि तिथून म्हणजे सुरू झालं. त्यानंतर कॉम्पिटिशनला मी महाराष्ट्र स्टेट कॉम्पिटिशन मी वयाच्या 10व्या वर्षी काम केलं पहिल्यांदा. बर, म्हणजे आपल्या राज्य स्पर्धेत. पण त्यावेळेला मला प्राईज बीज असं काय नंतर लहानसा रोल होता. पण तेव्हापासूनची माझी सुरुवात होती. तर डोक्यात एकच की आपल्याला हेच करायचंय. आणि ते हे करण्यामागे मला बाकी काहीही माहीत नाहीये. मी कुठल्या दुसऱ्या गोष्टीत लक्ष घातलेलं नाही. त्यामुळे तू जो म्हणतोस ना की बाकीची जे सगळे जे दुर्गुण आहेत हे माझ्यात आलेत. मला कुठलेही सद्गुण लागले नाहीत. गुण गोळा करायला वेळ नव्हता. बरं, एक घरातच मामांची नाटक कंपनी होती, त्यामुळे अरे बापरे नाटकात गेला, वाट लागली असं म्हणणारं कोणी सुदैवानी नव्हतं. पण नाही, मजेची गोष्ट अशी होती की विरोध होताच. मग त्यांचाच होता आणि माझ्या वडिलांचा पण होता की यांनी, मामांचा खुद्द विरोध होताच की यांनी काम करायचं नाही अजिबात. कारण काय होतं त्यावेळेला एक परिस्थिती अशी नाट्यसृष्टीची की नाट्यसृष्टीच्या नटांना खायचे वांदे होते जवळ. त्यावेळेला नाटकं चालत नव्हती आणि संगीत नाटकं जेवढी व्हायची 4 कंपन्या होत्या फक्त. माझ्या मामांची एक, ललित कलादर्श एक, मोगरा गणगिरांची हे नाट्य निकेतन, आणि परळचे जे लोक आहेत त्या लोकांची एक संयुक्त महाराष्ट्र कलावंत म्हणून एक हे होती. ते लोक फक्त 4 नाटकं करायचे, संगीत नाटकं करायचे. त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. त्यामुळे आर्टिस्टची हालत अशी होती की कामं जास्ती नाहीत, रविवारशिवाय नाटक होत नाही, खायचे काय असे वांदे होते. तेव्हा या असल्या धंदेत म्हणजे ज्या बेभरवशाचा धंदा त्यात मी येऊ नये असं माझ्या मामांचं मत होतं. म्हणजे ते स्वतः त्यात असून सुद्धा माझ्या वडिलांचं पण मत होतं. वडिलांचं तर कुठलंही असतं, आपल्या मुलाने शिकावं, चांगलं ग्रॅज्युएट व्हावं, कुठेतरी नोकरी करावी, हा नेहमीचा जो हे असतो तो त्यांचा होता. पण मला ॲक्सिडेंटली मला करावं लागलं. म्हणजे माझ्या आयुष्यातली मी सगळ्यात चांगली गोष्ट असं म्हणेन की माझ्या मामांचं जेव्हा नाटक आलं होतं ययाती आणि देवानी, 67ची गोष्ट ही, त्यावेळेला अचानक मला त्या नाटकात काम करावं लागलं. त्यात विदूषकाशी काम करणारा छोटू सामंतला एकदम फेशियल पॅरालिसिस झाला आणि अचानक मला बोलवून घेतलं मामांनी मुंबईवरून बेळगावला की तू ये, बेळगावचा प्रयोग तुला करायचा आहे. आता शिरवाडकरांचं ते नाटक इतकं कठीण नाटक, इतकी कठीण भाषा, पण मला तोंड पाठ होतं संबंध नाटक, कारण मी त्याच्यात प्रॉम्प्टिंग करत होतो त्यावेळेला त्या नाटकाच्या रिहर्सलला. तर मला अख्खं नाटक मला पाठ होतं. तर त्यांनी मला बोलून घेतलं आणि ते मी तिकडे केलं आणि ते केलं, झाले प्रयोग झाले, मला तुफान रिस्पॉन्स मिळाला याला बेळगावला. तेव्हा माझ्यावर मी ज्यांच्यावर काम केलं होतं ते मास्टर दत्ताराम, रामदास कामत, परशुराम सामंत, या लोकांनी माझ्या मामांना म्हटलं, अहो कशा लोक दुसऱ्या कोणाला हे करताय तुम्ही, यालाच द्या ना, हा चांगलं करतोय सगळ्यात, याला तर प्रत्येकजण तो तेच सांगायला लागलं. ते म्हणजे बघूया काय निश्चित काय नाही आहे. माझे वडील पण तयार नव्हते द्यायला, काय काम बिम काय करायचं नाही. पण एक दिवशी माझ्या मामाने माझं काम बघितलं करताना आणि त्यांनी ते रिस्पॉन्स ऐकला. मी बोलतो, परफेक्ट बोलतो की नाही हे त्यांनी सगळं बघितलं आणि त्यांनी एक दिवशी मला म्हणाले, इकडे तू एक काम कर, उद्यापासून तूच काम कर. म्हणजे माझ्या सगळ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की ज्यांनी मला आत्तापर्यंत आयुष्यात नाही करायचं काम म्हणून सांगितलं होतं त्यांनीच मला सांगितलं की तूच करता. माझ्या वडिलांचा पण जो विरोध होता तो हळूहळू जसे मी अवॉर्ड्स आणायला लागलो घरी, तो हळूहळू त्यांचा मावळला. नाही जाऊ द्या, करतोय काहीतरी आणि हा हे केल्याशिवाय काही सोडणार नाही. म्हणजे त्यांनी कानाला खडाच लावला, ऐकणार नाही. याला सांगण्यात काय अर्थ नाही, खडा नाही म्हणते मी, त्यांनी धोंडाच लावला. की तुझ्या घरात ही रंगभूमीची पार्श्वभूमी होती ना? हो. मेन म्हणजे तुझ्या आईमुळे, तुला माहिती असेल तुझी आई आणि माझे वडील एकाच गावाचे होते, नेवऱ्याचे. माझे वडील गजन जोशी हे
खूप मोठे ऍक्टर होते. फार कमी लोकांना माहिती आहे कारण ते खूप लवकर गेले आयुष्यात. त्यांच्या वयाच्या 42व्या वर्षीच ते गेले. पण त्यांनी ते खूप खूप देखणे होते आणि खूप हँडसम होते आणि खूप हँडसम हिरो म्हणून प्रसिद्ध होते. आणि तुझ्या इतके का तुझ्याहून? मी त्यांच्या इतकी 50% पण होऊ शकले नाही, इतके ते देखणे होते. हा वादाचा मुद्दा आहे. नाही, ते खूप खूप हँडसम होते. तो फारच छान होता. हा, अशोकने काम केलं त्यांच्यावर, ही नोज की मग काम केलेलं म्हणजे असं आहे की माझा तो मित्र होता. हा. तर बघा कशी मजा, मित्र माझा, मी त्याला गजन असं म्हणायचो. तर मला काय माहित रे हे पुढे हा माझा सासरा होणार आहे, पुढे भोगायला लागणार. आता भोगायला कोणाला लागावं हा प्रश्न आपण कळेलच आपल्याला. हा, तर माझे वडील गजन जोशी, त्यामुळे अशोक म्हणतो तसं मी सुद्धा लिटरली रंगमंचावरती रांगले. कारण आई पण नाटकात काम करायची. माझी आई विमल जोशी, तिने जवळजवळ 45 वर्ष ती ऑल इंडिया रेडिओवरती कामगार सभा, वनिता मंडळ, गंमत जम्मत असे प्रोग्राम्स करायची आणि नाटकांमध्येही कामं करायची. म्हणजे कस्तुरी मृग, नटसम्राट अशा अनेक नाटकांमध्ये आईने काम केलंय. मीही लहानपणापासून ठरवलं होतं की मला अभिनेत्रीच व्हायचंय आणि दुसरं काहीच नाही, म्हणजे तेच अभिनेत्रीच व्हायचं होतं. त्याच्यामुळे आणखीन कुठलं स्वप्नच नव्हतं. वडिलांचा विरोध मावळला वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांचं मत तेच असणार ना की बाबा कुठेतरी नोकरी लागली पाहिजे. हा, मग त्याबद्दल काय केलं तुम्ही? नोकरी लागली पाहिजे, त्यांना कुठेतरी वाटत असावं की एक म्हणजे शाश्वत जे आहे, पैसे मिळवण्याचं एक शाश्वत. त्यावेळेला पैसे हाच सगळ्यात महत्त्वाचा होता. तर त्यावेळेला मला स्टेट बँकेतून बोलवणं आलं. आता बँकेतून मला बोलवायचं म्हणजे काय विचित्र का? आर्टिस्ट म्हणून, कलाकार म्हणून, एक कलाकार म्हणून ते रिक्रुटमेंट करत होते ते. तर बँकेच्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये काम करण्यासाठी त्यांनी मला घेतलं त्यामुळे मला नोकरीही लागली. बरं, त्यातल्या त्यात मी पहिल्यांदा गेल्यानंतर मला टाकला तो डिस्पॅचला टाकला. त्यामुळे तिकडेही काही काम नाही. त्यामुळे मी सगळी नाटकं पण करत होतो आणि हे काम पण हे करत होतो. काम कसलं म्हणजे काम त्या मानाने मी फारच कमी केलं. कारण मी जवळजवळ अर्धा टाईम मी पळालेलंच असायचं. मी बँकेत कधी सापडायचंच नाही. पण बँकेच्या कॉम्पिटिशन्स मात्र मी स्टेट बँकेला मी कुठेतरी वरती एक नेऊन ठेवल्याचा मला मोठा अभिमान आहे. बरं, आता मग बँक किती वर्ष झाली? बँक 10 वर्ष झाली. 10 वर्षात मग कोणाचा नाईलाज झाला? बँकेचा झाला का तुमचा झाला? खरं म्हणजे बँकेचा नाईलाज झाला आणि पर्यायानं माझा झाला. मी काय झालं, 1978 मध्ये मी बँकेत एकही दिवस जाऊ शकलो नाही. 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर. पण सही करायला सुद्धा नाही. सही ती काय सही, सर्टिफिकेट जायची घता एकदम. का? पण म्हणजे आजारी आहे, ताप आहे, म्हणजे की शेवटी आमच्या डॉक्टर रमेश रांगणेकरांनी मला सांगितलं तुला सगळी सर्टिफिकेट देऊन झाली, आता 2च सर्टिफिकेट द्यायची राहिलेली आहेत. म्हटलं कुठली हो? एक तर कॅन्सर आणि दुसरी प्रेग्नन्सी. म्हटलं आता काय, तुम्ही आहे म्हणून तर मी जगतोय हो, नाहीतर माझं काय खरं नव्हतं याच्यात. तसं म्हणजे अख्ख्या त्या एकंदर माझ्या ह्याच्यामध्ये बरेच जण होते म्हणून मी होतो. इतकी मला लोकांनी हेल्प केली त्यावेळेला. माझे कलिग, काम करणारे कलिग, मी असे काम फेकून जायचो, हे जरा कर, तू ते कर असं करून निघून. तो दुसऱ्या दिवशी मी हजर, मग यायचंच नाही बँकेमध्ये. कित्येक दिवस मी असं दौऱ्यावर पळायचो. हे इतक्या लोकांनी मला मदत. कुठली नाटकं होती तेव्हा चालू तुमची? त्यावेळेला हिमालयाची सावली पहिलं झालं. कारण तसं चाललेलं नाटक आणि क्लास नाटक असं प्रोफेशनल म्हणजे तेच माझं पहिलं ते नाटक. त्याच्यानंतर डार्लिंग नावाचा फार्स केला होता मी. तो जवळजवळ त्यावेळेला 7-8 वर्ष, म्हणजे जवळ 400 प्रयोग त्यावेळेला झाले त्याचे. इतकं तुफान चाललेलं नाटक ते. मग त्याच्यानंतर त्या मानाने नाटकं मी फार कमी केली. मला जास्ती करायला मिळालं नाही, कारण मला वेळ नव्हता. सिनेमा पुढे नंतर वेळ मिळेना. म्हणजे माझी वर्षानुवर्ष म्हणजे कोल्हापूरमध्येच जायला लागली. त्यामुळे काय झालं, मला इकडे नाटकाकडे डेट देता येईना. पण लास्ट मी नाटक चांगलं गेलं म्हणजे हमीदाबाईची कुटी. 1978ला ते माझं केलं. पण हिमालयाची सावली जेव्हा मी केलं, तू तर कानाला खडा म्हणतो ना, त्याच्यावर मी तुला एक गोष्ट सांगतो. पहिला दिवस
ठाकूर हॉलला रिहर्सल, दिग्दर्शक डॉक्टर श्रीराम लागू, आणि सगळे आर्टिस्ट. आम्ही रिहर्सल कुठली किती वाजता ठेवली? सकाळी 10 वाजता. आता 10 वाजता मी येणार कसा? बँकेत कोण जाणार? तर मी पहिल्या दिवशी पोचलो, तो मी लेट पोचलो. सगळेजण बसलेले आहेत, वाचतायत, आणि मी पोचलो. तर मी असं धावत आत गेलो आणि सगळे बसले आहेत आणि डॉक्टर लागून फक्त असं माझ्याकडे असं फक्त बघितलं, त्यांचे ते भेदक डोळे असं बघितलं फक्त. हां, तेवढं पुरलं मला. कानाला खडा, उद्यापासून लेट येणार नाही. आणि मग त्यानंतर कुठेच कधीच केव्हाच कधीच नाही लेट. मी नेहमी अजूनही मी नाटकाच्या माझ्या प्रयोगाला 1 तास आधी हजर असतो. मला असं वाटतं तुमचं हे चूक आहे, कारण हल्ली बहुतेक कलाकारांचं असं ठाम मत आहे की तिसरी बेल ते आले म्हणून देतात. मोठे आहेत ते मोठे. तुम्ही पहिला अनुभव सांगितला डॉक्टर लागू, त्यांनी असं फक्त एक नजर बघितली आणि त्यात तुम्ही समजून गेलात. ते तुमचे दिग्दर्शक डॉक्टर लागू, आणि आताच्या तुमच्या सध्याच्या नाटकाचे दिग्दर्शक काय म्हणतात तुमच्याबद्दल बघूया. मामा नमस्कार. खरं तर माझ्या पिढीसाठी, माझ्या आधीच्या पिढीसाठी, माझ्या नंतरच्या पिढीसाठी, आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही आमचे आयकन आहात, तुम्ही आमचे लेजंड आहात. त्यामुळे तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, जे इतकी वर्ष तुम्हाला बघून शिकत होतो. आणि आता व्हॅक्यूम क्लिनरच्या निमित्तानं तुमच्याबरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं. कानाला खडा म्हणायचं तर मामांच्या बाबतीत किंवा मामांकडून उदाहरण घेऊन आम्ही एका गोष्टीसाठी कानाला खडा लावलेला आहे. व्हॅक्यूम क्लिनरची रिहर्सल, स्थळ दीनानाथ नाट्यगृह, 10ची रिहर्सल, मामा 9:25ला हजर. त्याच्यानंतर ही रिहर्सल भाईदास हॉलमध्ये शिफ्ट झाली. 10ची रिहर्सल, मामा साधारण 9:25, 9:30ला हजर. त्यामुळे वेळेतच नाही तर वेळेच्या खूप आधी येऊन माणसानं कसं यावं आणि आपली तयारी कशी करावी रिहर्सलसाठी. म्हणजे रिहर्सलसाठी सुद्धा एक मनाची तयारी करून हा माणूस रोज रिहर्सलला उभा राहायचा. आणि त्याच्यामुळे व्हायला हे लागलं की आम्ही सगळे इतके अलर्ट झालो. म्हणजे नंतर आम्ही कावा करून मामांना सांगायचो की मामा उद्या 10:30ची तालीम आहे, तरीसुद्धा मामा साधारणपणे 9:55ला हजर, त्यातही 5 मिनटं आली. त्यामुळे मामा तुमच्याकडून अभिनय, टायमिंग, विनोद ह्या सगळ्या गोष्टी तर शिकण्यासारख्या आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी तुमच्याकडून शिकलो आणि ज्या गोष्टीच्या बाबतीत मी आता कानाला खडा लावला आहे की दिलेल्या वेळेच्या किमान 10 मिनटं आधी पोचायचं. थँक्यू मामा. म्हणजे मामा तेव्हा तुम्ही एक कानाला खडा लावला, त्याच्यावरनं आज सगळे कानाला खडा लावतात. कानाच्या खड्याचा चांगला उपयोग पण बघण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा आहे, नाही का? मग तू व्यावसायिकवरनं तू स्पर्धेच्या नाटकातनं काम करायला, त्याच्यात कुठली कुठली नाटकं केलीस तू? स्पर्धेमध्ये म्हणजे अलवारा डाकू किंवा चूहे, किंवा आपण एक नाटक केलं होतं इफ यू रिमेंबर, कोळिष्टक, अशा बऱ्याच. त्याच्यामध्ये मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये तेव्हा ना राज्यनाट्य, कोल्हटकर आणि आळतेकर या 3 स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या. म्हणजे इतकं की अक्षरशः हमरीतुमरीवरती सगळे ग्रुप्स असायचे. आणि मग मी व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक केलं ते म्हणजे टिळक आणि आगरकर, जे माझ्या आयुष्यातलं खूप खूप महत्त्वाचं. आणि अगेन आय विल से की मी खूप भाग्यवान आहे की विश्राम बेडेकरांसारख्या एका दिग्दर्शकाबरोबर काम करायची संधी मिळाली. टिळक आणि आगरकर सारखं एक महत्त्वाचं नाटक, म्हणजे आपण जी टेक्स्ट वाईज नाटकं बघायला जाऊ तर त्या टेक्स्टमधली 2 महत्त्वाची नाटकं मला आयुष्यात करायला मिळाली, एक टिळक आणि आगरकर. आणि आता इतक्या वर्षांच्या गॅपनंतर, 14-15 वर्षाच्या गॅपनंतर जे मी नाटक केलं ते म्हणजे वाडाची रेबंदी, महेश एलकुंचवारांचं. तू एका नाटकात काम करताना सर्व कलाकार, नाटक आणि दरवाजा सगळंच पडणार होतं. दरवाजा नव्हता, ती फक्त चौकट होती. सगळ्यांचे प्राण, संहितेचा जीव, संस्थेचं नाव, सेट. पण तुला हे आठवतंय का त्या नाटकाला बक्षीस पहिलं मिळालं होतं मला उत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं होतं आणि तुला उत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं होतं. त्यामुळेच ते मिळालं की उलट्या जर उघडायचं कसं, हा पाठ दिला ना. सो ते नाटक
विंग मधनं लेखक, दिग्दर्शक, संगीतकार यांना लागलेली घरघर कानावर ऐकू येत होती वगैरे. असं तू कधी व्यावसायिक नाटकात कधी घोळ घातलेस की नाही, चुकून माकून? एक नाटक मी केलं होतं, थोर लेखक विजय तेंडुलकरांचं नाटक होतं, ते श्रीमंत नावाचं नाटक होतं. त्याच्यामध्ये त्याचा माझा दिग्दर्शक होता विजय केंकरे आणि त्याच्यात माझा सहकलाकार होता संजय मोने. आणि त्या संजय मोनेला अशी खूप सवय होती की आजूबाजूच्या कलाकारांना हसवायचं. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये आमचा दुसरा प्रयोग होता, ज्याला अशोक सराफ आले होते त्या प्रयोगाला. आणि मी चुकून, आम्ही एक ना रिहर्सल चांगली खूप महिने आम्ही रिहर्सल केली, 1-1.5 महिना रिहर्सल केली, खूप दिवस सिन्सिअरली रिहर्सल केली. आणि रिहर्सल झाल्यानंतर आमच्या दिग्दर्शकाला असं वाटलं की हा जो शेवटची तुझी जी निवेदिता एंट्री आहे ना, ती आपण नाटकातनं काढून टाकूया, कारण त्यांनी काही साध्य होत नाही. असं ओके. ह्याच्या त्या स्वॉलोलोकीत मी इतकी हरवून गेले आणि मला इतकं हसू येत होतं की मी विसरून गेले की एंट्री नाटकातनं काढून टाकली. आणि ह्या कोणालाही कल्पना नव्हती आणि मी ती काढून टाकलेली एंट्री घेतली. तेव्हा सुनीला प्रधान, सुधीर जोशी आणि संजय मोने जे अवाक झाले होते स्टेजवरती, ते 2 मिनिटं त्यांना कळेच ना, अरे काढून टाकलेलं ही सगळं बोलते, आता नाटक पुढे कसं न्यायचं. आणि त्यांचा तो चेहरा बघून मी इतकी हसले आणि मी हसून आत गेले. आणि आत आल्यावरती मला अशोकनी जे लेक्चर दिलंय, त्यांनी मला सांगितलं नाटकात हसायचं असेल तर घरी बसून चपात्या लाट, उद्यापासून ऍक्टिंग बंद. तेव्हापासून कानाला खडा की मी कधीही स्टेजवरती हसणार नाही. काही प्रसंग घडला, असे घडतात, पण मी अक्षरशः अशोकचा चेहरा डोळ्यासमोर आणते आणि त्यानंतर आय ट्राय माय लेवल बेस्ट की मी कधीही रंगभूमीवरती हसणार नाही. पण त्याच वेळेला फक्त आणते. बरं, आपल्याकडे हिरोचा चेहरा नाही, तरीही हिरो झालात तुम्ही. बरोबर. त्या चित्रपटाच्या हिरोची सुरुवात कुठून झाली? कुठला चित्रपट? काय आहे, आपल्याकडे मराठी जो ऑडियन्स आहे हा तुम्ही कसे दिसता याला किंमत नाही देत. त्यांच्या दृष्टीने महत्वाचं हे आहे मराठी ऑडियन्सच्या आपल्या, की तुम्ही काय करता. तुम्ही कसेही दिसा, कसेही असा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. तुम्ही काय करता ते करून दाखवा, आम्ही तुम्हाला सॅल्यूट करतो. असा आपला मराठी ऑडियन्स आहे. वाईट असेल तर फेकून देतील, कळणार पण नाही. चांगलं असेल तर कुठे ठेवतील काय समजणार पण नाही. ती जर परिस्थिती अशी नसती की चांगलं काम केलं तर तुम्ही हिरो, ही परिस्थिती नसती तर आम्हा लोकांना हिरो व्हायचा चान्सच नव्हता. दादा कोंडके, निळकंठ कृष्णाजी फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, हे काय हिरोचे चेहरे आहेत? पण तरी देखील हिरो राहून कित्येक वर्ष रूल केला मी तर असं म्हणतो की मी आणि लक्ष्मीकांत बेर्डे तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जगवली. ज्या वेळेला तमाशापट जेव्हा बंद झाले, लोक येण्याचे, लोक थिएटरला कोणी येण्याचे झाले, अशा वेळेला आम्ही सोशल कॉमेडी केली. आणि अशा सोशल कॉमेडीमध्ये जवळजवळ आम्ही 50 ते 60 पिक्चर्स एकत्र केले आणि लोकांना थिएटरपर्यंत येण्याची सवय लावली. हे मी अभिमानाने सांगू शकतो. तर मी एका पिक्चरची एक गोष्ट सांगतो. मी एक पिक्चर केलं होतं, गुपचूप. या गुपचूपमध्ये मी एक प्रोफेसरचं काम केलेलं आहे. बरं, हा प्रोफेसर गोव्याचा प्रोफेसर आहे. हा गोव्यातच राहिलेला आणि गोव्यातच वाढलेला आणि तिकडच्या कॉलेजमध्ये शिकवणारा हा माणूस आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्याची स्टाईल काय असू शकेल. विके नायकांनी डायरेक्ट दिग्दर्शक विके नाईक होते त्याचे. विके नायकाने मला हे सांगायला घाबरत होते की हा रोल तुम्ही कराल का म्हणून. तर एक दिवशी त्यांना मला घाबरत विचारलं, हा रोल आहे असा, तुम्ही कराल का? इंटरव्हल नंतर रोल आहे तो. म्हटलं हो करेन ना, काय त्यात बघूया. मला त्याच्यात पोटेन्शियलिटी सापडली की ह्याच्यात काय करता येईल, टोटली हा चेंज करता येईल. संबंध म्हणजे सगळ्या देहबोलीपासून सगळं चेंज करता. आणि मी त्याच्यात तो गोव्याचा माणूस मी दाखवला. तो कशा पद्धतीने बोलेल, त्याची बावळटपणाची किती परिसीमा असू शकेल, हे सगळं करून मी तो रोल सादर केला. आणि त्यानंतर विके नाईक आता फार मोठे डायरेक्टर होते ते, आणि त्यांचं सगळे त्यांनी सक्सेसफुल पिक्चर बरेच दिले. त्यांनी मला चक्क सांगितलं की माफ करा म्हणाला अशोकजी, मला वाटलं नव्हतं की या रोलचं हे असं होईल. मी घाबरत होतो तुम्हाला करायला सांगत होतो, कारण लेंथ नाही आहे त्याला म्हणून. म्हटलं लेंथ किती हा प्रश्न नाही आहे, त्याचं स्थान काय, कथेशी कनेक्टेड केवढं आहे
हे जास्ती महत्वाचं आहे. या सगळ्याच्या दरम्यान आपण घरच्यांकडे थोडं दुर्लक्ष झालं, काम 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 काम, तर घरच्याने काही कानाला खडा लावला का त्या बाबतीत? मग मला वाटतं कानाला एक खडा नसेल लावला, खडे लावले असतील बहुतेक. मला सांगत होती मला हा एक खडा घ्यायचा इकडे म्हणून. तेव्हा त्यांनी मला सांगितलं तू चुकीचा सराफ शोधलायस. वा 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 वा, क्या बात. तर तू खरा प्रश्न विचारलास तर त्याला घरच्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. घरच्यांनी तुला सांग मजेची गोष्ट अशी झाली की घरच्यांनी मला कुठल्याही बाबतीत कानाला खडा लावला नाही माझ्या, म्हणून तर मी इथपर्यंत हे करू शकलो. नाही, आपण बोलू, घरच्यांना बोलूया, त्यांना सांगू दे की. हा ते बघा, तेच म्हटलं मी, घरच्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं. तर आपण अशोक मामा तुमच्या भावाला बोलू आणि त्यालाच सांगू दे काय खडे आहेत कानाला की नाही. शेजारी खूप मोठा कलाकार राहतोय आणि आपल्याला तो रोज दिसतो, गमतीची गोष्ट आहे ना. पण घरातच एक कलाकार राहतोय आणि आपल्याला तो रोज दिसतोय, काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे आणि याला भाग्य लागतं. अशा कलाकाराच्या घरात मी जन्म घेणं हे माझं पूर्वजन्मीचं कुठलं तरी सुकृत आहे हे मला वाटतं. कारण खरोखरच मी मनापासून सांगतो की नुसतं वरवरचं नाही, असा कलाकार युगात जन्मतो. महाराष्ट्रात तरी आज मला वाटत नाही अशा प्रकारचा कलाकार, आणि त्यांच्याबरोबर मी आलो, खूप बरं वाटलं. तुम्हाला काय ऍक्टिंग वगैरे करायचं काही शौक बिक नव्हता? अरे खूप. मग यांनी तुमची करिअर दाबली असं नाही वाटत? कधीच नाही. पण एक आहे, त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं, इवन माझ्या चार्टर्ड अकाउंट प्रॅक्टिसमध्ये, इवन ॲक्टिंगमध्ये. मी आजही तुला सांगतो, त्याने कधीही कोणालाही पुरस्कृत केलं नाही, हे कर हे. मी त्यातला पहिला माणूस आहे. मला त्याने सांगितलं मी कधीही नाव तुझं लोकांना सांगणार नाही की हा काम करतो, तुला करायचं आहे, तुझ्या जबाबदारी पुढे. फॅमिलीमध्ये कानाला खडे लावण्यासारखं या दोघांच्या बाबतीत मला तरी कुठलीही गोष्ट सापडलेली नाही. पण ह्याची लहानपणाची बघितली गोष्ट तर खड्यानं वय नाही, खडा तो खडा. आकार आहे फक्त. आपण धोंडा पण असा आपण दोंडात बांधून घेतला की ज्या वेळेला त्यांनी विचार केला की मला दुसरं काही करायचं नाही, फक्त अभिनय करायचा आहे. आजही दिग्दर्शन करत नाहीत, एवढा तो अभिनय करायचा आहे. त्यामुळे त्यांचा घरातला सहभाग कमी झाला आणि ऑटोमॅटिकली आम्ही सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. मला खडा म्हणणार नाही, कारण ते कळत होतं की हा कुठल्या प्रकारचा कलाकार आहे. माझे मामा, त्यांचे गुरु, यांचं भाग्य एवढं नव्हतं की त्यांना अशी प्रसिद्धी मिळावी, पण त्यांच्या आशीर्वादाने याला ती मिळाली. आशीर्वादाने. आणि ती त्याने सार्थ करून दाखवली. आज 50 वर्षाची कारकीर्द, मला वाटत नाही एक असा कोण लोक सांगू शकतील की यांच्याकडे कानाला खडा. पण मी स्वतः लावला. काय आता माझं ॲक्टिंगचं विचारलंस, तुम्ही जो होता त्याच्या जस्ट आधी मी पण स्टेट कॉम्पिटिशनने कामं करत होतो. आमचा ग्रुप होता, आमच्या ग्रुपमध्ये पहिलं काम निवेदिताने केलं. मला कुठे माहीत बाबा, ही आमची म्हणजे मला वाटतं शाळेत वगैरे होती ती, आणि तेव्हाची गोष्ट आहे. त्यानंतर स्टेट कॉम्पिटिशन करताना आमचं एक झिरो ग्रॅव्हिटी नावाचं विनायक पडवळ्यांचं नाटक होतं आणि रवींद्र नाट्य मंदिरला रंगीत तालीम होती. उदय मिडबावकर माहिती आहेत, प्रकाश फोटो स्टुडिओ, आमचे मित्र. रंगीत तालमीचे फोटो काढायला म्हणून त्यांना आम्ही बोलवलं. मला येतो किती वाजता आहे, आणि रवींद्रला तालमीला तो बॅकडोरने आत आले आणि माझं काम चालू होतं. थ्रूआउट रोल होता. तो आला, बसला, फोटो काढले, सगळं झालं. आणि रिहर्सल संपल्यानंतर तो मला म्हणाला, सुभाष, मी आत पाठवून एंट्री घेतली, मला 2 मिनटं कळेना स्टेजवर सुभाष आहे का अशोक आहे. ते ऐकल्यानंतर मी खडा नव्हे धोंडा बांधला. जर मी काम करताना स्टेजवर याला हेच वाटतं की मी अशोक आहे, तर लोकांना काय वाटेल मी याची कॉपीच करतोय. त्यावेळेला मी खडा लावला, याच्या पुढे नाटकात, सिनेमात काम करायचं नाही. चित्रपटामध्ये तुम्ही जोरदार तुमची कारकीर्द सुरू झाली, धडाधड धडाधड धडाधड.
बरं किती पैसे मिळवले तरी घरामध्ये सगळं अकाउंट बघायला हातात एक सीए होता, त्यामुळे तो एक अजूनही आहे. हा, म्हणजे केव्हापासून मला होता? घरातच तू विचारत होतो ना काय कोणी कानाला खडा लावलाय का. ज्या वेळेला मी याच्यामध्ये एंटर झालो मला काहीही माहित नाही. मला आटा चणे डाळ काही भाव माहीत नाहीये मला, अजूनही नाही माहिती. माझं सगळं घर माझं सांभाळलं याने. वा. ह्या झाल्यानंतर पुढे आमचं लग्न झाल्यानंतर तेच झालं ना. मला हिने एकही गोष्टीची कधी हे केली नाही. मला बघावंच लागलं नाही घरामध्ये काय. त्यामुळे माझा एकच एम राहिला फक्त की जे आहे ते कर, तू ते कर, तेच कर. सगळ्यांच्याच नशिबी असं होतं असं नाही हो. बरं एक चार्टर्ड अकाउंटंट आहात यांचे म्हणून विचारतो मी, यांचे पैसे लोकांनी बुडवले याचा जागतिक विक्रम यांनी स्वतःचा मोडला का तो अजून तोच कायम आहे? नाही, पण मधली 10-12 वर्ष जे म्हणताय ना खर्च हा मला वाटत नाही त्याचा हा कधी प्रांतच नव्हता एवढा करूया वगैरे वगैरे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 10 वर्षातल्या पिरियडमध्ये माझ्याकडे 75 पासून 85 पर्यंत कोल्हापूरमधली इंडस्ट्री आणि स्टुडिओ आणि ते बाकीचे वर्कर्स यांची कुटुंब यांनी जगवली. आणि त्यामध्ये नुसती जगवली नाहीत तर लोकांनी पैसे बुडवले नाहीत, यांनी ते बुडवायला दिले. ऍक्च्युली सर्वात महत्वाचं आहे, हे कोणालाही माहित नाही आज. आणि मग तो खडा आम्ही त्यावेळेला कधीतरी कानाला खडा लावा असं नाही वाटलं? नाही वाटलं काय. म्हणजे तो हेच होता ना की जाऊ दे ना, काम होतंय ना आपलं, काय काम करायचं एवढा एम ठेवायचा. काय पैसे नाही मिळाले. चला कित्येक प्रोड्युसर असे येऊन सांगून गेले की मामा दे जरा कुंकू जरा. म्हटलं काय नाही होत ना, चल आधी करतो, चल पुढे मग बघू आपण. नाही, तुम्ही एवढा उत्कृष्ट अभिनय करता पण समोरचा करतोय हे तुम्हाला कळत नसायचं? खरं आहे तुझं म्हणणं, अगदी बरोबर आहे. तो एका दिवस करतही असेल. मी कित्येक वेळा ओळखून सुद्धा न ओळखलं असं दाखवलंय. केलेलं आहे ते, खरं आहे ते. काय करणार काय, पैशापेक्षा काम मला करायचा किती आनंद मिळतो मी नेहमी हे ठेवला माझा. नाही, पण त्याचा तो स्वभावच आहे. म्हणजे आता कोणाला तरी रिक्षा घ्यायला मदत केलेली आहे. जेव्हा कोल्हापुरातली चित्रपटसृष्टी हळूहळू शिफ्ट झाली बाकी मुंबईकडे किंवा, आणि जेव्हा कोल्हापुरातली चित्रनगरी, आणि एक तुला सांगू का, थोडासा एक काम केल्यावरती, मुंबई पुण्याला काम केल्यावरती तुम्हाला रिअलाइज होतं की इकडचे जे लाईटमन आहेत, स्पॉट बॉय, ते तत्पर आहेत आणि ते स्वतःला अपग्रेड करतात. जसं नवीन प्रवाह आहे त्या मानाने ते लोक नाही अपग्रेड करू शकले. सो ते न केल्यामुळे ते तिथेच कुठेतरी राहिले. मग त्यांच्याकडे पर्याय एक होता काहीतरी दुसऱ्या ठिकाणी स्वतःला डायव्हर्ट करणे, एक अर्थार्जनाचं साधन म्हणून. त्याच्यात मला आठवतं एक 3-4 जणांना रिक्षा घ्यायला मदत केलेली आहे. त्यांना रिक्षाचे पहिले हप्ते अशोकने भरून दिलेले आहेत. आणि पण काही अशा भरपूर मदत केलेली आहे त्यांनी तिकडच्या लाईट बॉईजना. एक स्पॉट बॉय होता त्याला. म्हणजे, आणि हे का सुभाष आणि मी आम्ही दोघं बोलतोय कारण तो हे कधी आयुष्यात बोलणार नाही, हा त्याचा स्वभाव आहे. तो स्वतःहून कधीही सांगणार नाही की मी ही अमुक मदत दुसऱ्याला केली. पण ह्या सगळ्या सिनेमामध्ये इतकं सिनेमात बोलून सगळं झालं. अगदी आता विविध प्रकारच्या स्टोरीज सिनेमाच्या त्याच्यात काम करून झालं. हा तुमच्या दोघांचा स्क्रीन प्ले कोणी काय कसा जमवला? मग तेव्हा कोण बोललं? मीच बोलले. म्हणजे कसं आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती केळीच्या सालीवरनं पाय घसरून पडावं, तशी मी प्रेमात पडले लिटरली. आणि मी डिसाईड केलं होतं की मी लग्न करेन तर फक्त अशोकशीच करेन. केळीची साल मीच टाकली होती. त्यामुळे ठरवलं सगळं मीच. त्याच्यात आमचे 2 अतिशय जवळचे मित्र सहभागी होते. जास्त सहभाग मिस्टर सचिन पिळगावकर यांचा आहे. कल्प्रिट. तो माझा भाऊ, ह्याचा भाऊ, माझ्या जिवलग मैत्रिणीचा नवरा, अशा वेगवेगळ्या भूमिकांमधनं आमच्या आयुष्यात आहे तेव्हापासून. पण वेळ कसा काढला? कारण तेव्हा तर मामा त्यांनी सांगितलं होतं की कोल्हापूरचा एक सिनेमा झाला की 3-4. लग्न झालं तर तुला काय वाटतं? आम्ही गोव्यात लग्न केलं मंगेशीच्या देवळात आणि कुठे गेलो? कोल्हापूरमध्ये शूटिंगला गेलो इमिजिएटली. तिचा तो रोष आहे थोडासा. हा, कारण मला सुभाष म्हणाले होते तुम्ही 2 जण माझी नणंद ते अमेरिकेला जा. मला वाटलं तर चला आपल्याला आपण अमेरिकेला जाऊ. तर कुठे? आम्ही कोल्हापूरला गेलो कारण कोणाचं तरी पिक्चर कम्प्लीट करायचं होतं. आता काय करू मी, सांग मला तू. बरं, आपला भाऊ
मोठा भाऊ, महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका हिरो, लग्न केलं, नवीन मुलगी घरात आली, काय कानाला खडा असेल की? आहा. कधीच नाही. मी त्याला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं ना, तेव्हा तो आणि मीच होतो दोघं घरात. ती सर्वात महत्वाची गोष्ट. वडील अमेरिकेला गेले होते आणि हा आणि मीच होतो. त्याने म्हटलं मी हे लग्न करायचं म्हणतोय. हा, अच्छा, मी हे सगळं उगाच सगळं झालं. शब्द उच्चारायला वेळ. हा, म्हणजे कारण ते काय होतं, पवित्रा घ्यावा लागतो नाही. मी म्हटलं काय म्हणतोस? हा म्हटलं लग्न म्हटलं कुणाशी? आपण हे जरा 2 भावंडांचा सीन केला तर हॅलो, सगळं 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 बस बस बस. आता 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 तेवढी लाज राहिलेली नाही. त्यावेळेस होती ती खूप होती. आणि तेव्हाचं माझं जे अवाक होणं होतं ते आता नाही होणार. काय हा उडाला एवढं पण आहे. हा अंदाज एवढा नाही. जोराने उडाला की मी दचकलो त्यावेळेला माहिती आहे. हा, करा प्लीज 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 प्लीज. कसं बोललं माहिती? सुरुवात कशी केली ती? हे अरे सुभाष, हा. हे मी हे काय काय झालं? लग्न करायचं म्हणतोय. शेवटी ठरवलंस? हो. व्हेरी नाईस. कोण? ही रे ती कोण रे? निवेदिता. भाई, आयुष्यातली खूप चांगली मोठी गोष्ट मला सांगितलीस. मला खूप बरं वाटलं. झालं. असं झालं त्याच्या. पण त्या गोष्टी असतात, त्या वेळेला होतात आणि ती एक सर्कल असतं. दॅट गॉट कम. एक असतं नशीब एकेकाचं. सॉरी, 7 जन्माची पुण्याई. जरा 7 जन्माची पुण्याई. जरा जोरात हात हात मारला तिथे मी. होता, कपाळ पुढे आलं थोडं. हा. जोरात हात मार. एकेकाचं असतं नशीब असं तेच, टाकला तेच. होतो. पण ही जरा जोरात हात मारला. एकेकाचं असतं नशीब. 7 जन्माची पुण्याई म्हणून माझ्यासारखी बायको छोट्या मिळाली. छोट्या गोष्टीवरनं भांडणाऱ्या 2 भावांनी लक्षात ठेवावं की या वयात सुद्धा 2 भावांचा किती प्रेमळ संवाद असू शकतो. येस येस, नो डाऊट अबाउट दॅट. हे वादातीत आहे. हे वादात आहे. काय आहे निवेदिता, सुदैव आहे, भाग्य आहे की असे 2 भाऊ आहेत. येस. तुला भाऊ नाही, नाही. पण मग भावाची माझं असं म्हणे मी, जगातली सर्वात आवडती व्यक्ती कोण असेल तर तो म्हणजे माझा मेवणा, माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा. तो दादा आहे का तुझ्यासाठी? तो दादा, सगळं काही आहे. बर, आता सध्या आई बाबा पण तोच आहे. तर मी जाऊन येतो जरा. बोलवा बोलवा त्यांना. दादा. चल. प्रत्येक बहिणीला वाटतं की शंकराचार्य, जुलियस सीझर, अलेक्झांडर, ज्ञानेश्वर आणि आपला दादा. ऍब्सोल्युटली. फॉर मी पण या आधीची नाव उगाच का घेतली? एकच फक्त आमचा दादा. दादा. त्यांची ओळख करून द्यावी. डॉक्टर सुनील परांजपे, ते सर्जन आहेत, जनरल सर्जन आहेत आणि ते उत्तम गातात. ओके, शास्त्रीय संगीत शिकलेले आहेत आणि त्याची माझी पहिली ओळख त्यासाठीच झाली ज्यासाठी त्यांनी कदाचित कानाला खडा लावला असेल. म्हणजे आम्हाला तूच सांग, शाळेमध्ये आम्हाला म्युझिक हा सब्जेक्ट आला आणि ह्याची बहीण आणि आम्ही मैत्रिणी होतो. तर ती बोलली, अगं माझा दादा शिकवेल ना तुला, तू त्यात. आणि गणित, हे दोन्ही, गणित म्हणजे 100त 100च ना, प्रश्नच नाही. तर मी त्याच्याकडे गणित आणि गाणं या 2 गोष्टी शिकायला गेले. वा, छान आहे. त्यामधून गाणं सोडलंय. गाणं आणि गणित याच्यात काय बरं होतं तिचं? कठीण प्रश्न आहे. ॲक्च्युली ती माझ्या बहिणीकडे नेहमी यायची, बहिणीच्या वर्गात असल्यामुळे, धाकट्या बहिणीच्या. आणि मग मला म्हणाली की दादा, मला शाळेमध्ये संगीत हा एक विषय आहे, तर थोडं शिकवशील का? आणि काही नाही, मी आपलं म्हटलं ठीक आहे बघू. मला माझ्या गुरुजींनी जे काय सुरुवातीला शिकवलं, सरगम वगैरे,
ते शिकवायचा प्रयत्न करायला लागलो. म्हण सा, तिचं सा असायचं, रे रे ग ग. आता एकच सूर फक्त, सरगम वेगळे, एवढंच, शब्द वेगळे, असं करायला लागल्यानंतर मग कानाला खडा. ही पुन्हा कधीच याच्या पुढे संगीत हिला शिकवायचं नाही. पण एक आहे, ॲक्टिंगमध्ये मात्र फॅन्टास्टिक, तो प्रश्नच नाही. आणि दुसरं म्हणजे तिच्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीची माझी ओळख झाली आणि आम्ही जीवनसाथी बनलो. हा एक मोठा भाग. त्यामुळे वयामध्ये आमच्या फरक जरी असला तरी मी याचा मोठा साडू आहे. बर. आपले साडू यांच्याबाबत काय कानाला खडी आहेत? काहीच नाही, नथिंग ॲट ऑल. यांच्या इतका शिस्तप्रिय, मनमिळावू आणि फॅमिली मॅन असं म्हणू शकू आपण, असं मी आज तागायत कोणी बघितलेलं नाही.